आलेला आहे. इतरांचे जसे राज्यसभेवर, लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलं बाळं, त्याप्रमाणे मी सुद्धा हा पक्ष जो आहे स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलेला आहे पवारसाहेबांकडून. मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी होती, परंतु ते पक्षाचं काय म्हणणं आहे का म्हणून न्याय मिळाला पाहिजे असं तुम्ही म्हणताय, मग आता अन्याय झालाय का? आता तो अन्याय काय आहे की हे चालायचंच आता आणखी पुढे. आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों. क्या मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ. शतरंज नहीं जमता है मुझे पूरी. धन्यवाद. समीर भुजबळ मंत्री होते, पण तुमच्या बाबतीत काय निर्णय झाला, तुम्हाला काय आश्वासन दिलं? त्याच्यानंतर जे होईल ते बघू ना. आता काय सर नाराज नाहीये, मग जगन तुमच्या सातपुड्या बंगल्यावरती आज सकाळी प्रफुल्ल पटेल आलं होतं, नेमकं कारण काय होतं? नाही बस इकडे येण्यासाठी सगळे एकत्र जाऊया आपण, दुसरं काय. सर, महायुती सरकारचं दुसऱ्या महायुती सरकारचं जेव्हा गठन होत होतं, तुम्हाला मंत्रिपदावरून जेव्हा तुम्हाला संधी मिळाली नाही, तुम्ही शेरोशायरीतून नाराजी व्यक्त केली होती की जहा नाही चैना वहा नाही रहना. आज पुन्हा एकदा राज्यसभेच्या बाबतीत तसाच घटनाक्रम घडताना दिसतोय. आज काय भावना? तुझं काय म्हणणं तेच बोलायचं. वेगळे काही शब्दात अरे हमने कहा ना हम कबड्डी के प्लेयर है, शतरंज के खिलाड़ी नहीं है. वर त्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण नाराज नाही आहोत. प्रफुल्ल पटेल यांनी आमची जी भेट घेतलेली होती ती अर्ज भरण्यासंदर्भात, अर्ज भरायला एकत्र जाऊयात